तर नमस्कार, कशात? मजेतच असायला हवं. मी आजचा दिवस स्पेशल आहे शेतकऱ्यांसाठी. तो मग मी आज तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काय काय होतंय ते सांगणार आहे. तर चला. भाजते आता कणीस. आज वेळ आमोश आहे. करपलं. उठल्यानंतर सगळं घर आवरून मी बसले होते चुलीसमोर आणि कणीस भाजत होते. आजीने पाठवलेलं. नंतर मला आईने काम दिलेलं होतं की घरावरती चढून नारळ काढायची होती. तर खूप वर्षानंतर चढल्यानंतर थोडी प्रॅक्टिस गेली होती. तर मी आता चढते घाबरत घाबरत. पहिला आम्ही किती चढायचं? तर फायनली वरती चढले. त्यांनी काढलं बघते. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून नारळ सोडले काढलेला आणि एकदम छोटासा नारळ होता भेटला मला. पाणी लागलं. विहीर खोदा. आज आहे वेळ आमोशा. हे आहेत बाजरीचे उंडे, भजी, पापड, भात, पुरणपोळी, ही आमटी आणि हा गरगटा. आजचा मेनू ह्यातलं सगळं आईने बनवलेलं आहे. हा चुना आणि हे गाडग. कलर द्यायचा. माती चाळायची आहे त्याला. ते गोड्याची ही लागते. मिळत नाही. कुठे टाकली? कारखाना काळा भुसा आपल्या बी टाकू. खना आवाज येते. असं बी येते की घोड्याची लेंडी जर टाकली आणि रांजून जर तयार केला तर कधीच पाणी पाजरत बी नाही आणि गारच राहणार. चांगलं पाणी फुटत बी नाही. त्यांच्या गप्पा खूप चालू होत्या. म्हटलं जाऊ दे, आपल्या कामावरती फोकस करा. चला, कामावरती फोकस करून मी पूर्ण डिझाईन काढून घेतली. पूर्ण वेगवेगळी डिझाईन देतात, पण मी माझ्या पद्धतीने डिझाईन दिली, त्याला आकार मस्त दिला. आणि मी खालच्या साईडला असं स्वास्तिक काढलं, म्हणजे की मला ते असं छान वाटत होतं. बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच वर्षानंतर मी अशी डिझाईन केली. तर फायनली ह्या आपला मटकं कंप्लीट झाले. त्याच्यानंतर मला जे मी नारळ फोडला होता आणि त्याच्यामध्ये खूप एक्साइटमेंट होती की त्यामध्ये नक्की पाणी किती असेल ते बघण्यासाठी माझी धडपड चालू होती. तो मी फायनली नारळ फोडला. आता त्यातलं पाणी मी तुम्हाला नक्की दाखवते, नक्की पाणी किती असेल त्याच्यामध्ये. एवढ्या नारळामध्ये एवढं पाणी निघाले. लाईक करा, फॉलो करा. शुक्रवारचं कसे हो? गुरुवारी निघाले. गुरुवार शुक्रवार शनिवार आज निघाली नाही, काल निघाली. मग खरी पूजेला आजच आहे. आजचे आहे हो. पूजा करायला म्हणलं तर आजच आहे. आता उद्या दे. नाही उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत. सकाळी किती वाजून असू द्या, पण आजची खरी आहे. उद्याची केली का नाही? संभाषण चालू होतं की 3 दिवस आमोशा आहे. आता आमोशा नक्की कोणत्या दिवशी माहित नाही. चला असो, चालू द्या. हे जी काल कोथिंबीर काढली होती ना 300 पेंड्या, त्याचा मोबदला एवढा आलाय. शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत एवढी आहे, फक्त आणि फक्त एवढी आहे. आम्ही चाललो आहे आता सगळे आमच्या शेतामध्ये. इकडे आहेच ओके ऑल ऑफ यू. आणि हा मोरवा जे शेतामध्ये असं ठेवतात आणि 5 दगडं वगैरे ठेवून पूजा करतात, नैवेद्य वगैरे ठेवतात. त्याचं महत्त्व असं आहे की बाबा, जे काय शेतकरी हे करतं, पीक पिकवतं, त्याच्या
पीक असं छान येऊ दे, त्याचा मोबदला चांगला भेटू दे, शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज होऊ दे. त्यामुळे आपलं जमिनीमध्ये असं करतात. एवढं माहीत नाही मला. थोडं थोडं दिवस सांगते. ज्ञान देते ज्ञान. असं चला प्रोसेस दाखवते मी तुम्हाला पुढची. ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे राख, एक नाणं. हे आहे आमचं शेत, जिथं आहे कोथिंबीर, पालक, मेथी, XYZ खूप साऱ्या भाज्या आहेत. रानमेवा जशा जे असतात ना तशा भाज्या आहेत खूप साऱ्या. करडा आहे. दाखवते माझं शेत. चला आता हा मोरगा पुरलाय. इथे 5 दगड ठेवायचे, त्याला पांडव ठेवायचे. पांडव ना काय पांडव, 5 पांडव म्हणजे जे आमच्या शेताचं रक्षण करतील बघू असं. असं आबा आता पूजा करून घेत आहेत. त्याला चुना वगैरे लावतात. खाली अगोदर मोरवा पुरलेला आहे. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते नक्की सांगा कमेंट करून. हळदी कुंकू लावत आहेत आणि आता नैवेद्य ठेवतील. 5च येतं. मग एकच भजी का ग? असं त्या मोरव्यामध्ये ठेवायचं. ज्वारीचे उंडे म्हणजे पूर्ण बाजरीचे उंडे. हा दिवा मोरव्यामध्ये ठेवायचा. काय करू खाऊ काय त्या उंड्यावर ठुलं. इकडून येतावं लागेल. इकडून थांब. इकडून दिसते दिवा. इकडून माझ्यापासून दिवा दिसते. दिवा दाखवायसाठी त्याची तयारी. जन्नत नैवेद्य ठेवावं लागतं. आणि इकडे नैवेद्य ठेवू. थांबा देते थांबा. नैवेद्य नसते. दिसला दिवा. ठेव. असं ठेवायचं. पालतं ठेवायचं असं. नैवेद्य काढ टाक पुन्हा. कोणाचं काय कोणाचं काय. नैवेद्य ठेवायचं. खावा. ती ह्या पाणी प्यायला त्याला काय तांब्या करतात पाणी. टाकला सगळं तांब्यात. या इकडे हो पाणी 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 हो पाणी पाणी प्यायचं. पाणी पाणी आणि गती बोलले. कोथिंबीरचा आज भाव 4 रुपये आणि 5 रुपयाने गेलाय बघा. आणि एवढी भारी म्हणजे कोथिंबीर आहे ना, म्हणजे विचार पण नाही करू शकत तुम्ही. एवढी भाजी आहे. उताने बरं असं तुझं कसं असायचं. ह्याच्यात आता दोघांचं चालू झालंय पार्टी का उतानी. एवढ्या वर्ष झालं शेतकरी असं संसार करतात, त्यांना माहित नाही अजून. तर अशा रीती पूजा झालेली आहे. खोबरं, घरचं खोबरं. इकडं खोबरं खाली इकडं जाऊ नको. शेतामध्येच घास खायचं असतं. या जेवायला. कपाळावर लागलं. थँक्यू सो मच. आजचा दिवस असा होता माझा. अजून संपलेला नाहीये. चला बाय. लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.